नमस्कार मित्रांनो. आपण सगळे आयुष्यात आनंदी राहायचंय, यशस्वी व्हायचंय आणि शांत आयुष्य जगायचंय असं स्वप्न पाहतो. आपल्याला चांगलं करायचं असतं, प्रगती करायची असते, काहीतरी मोठं साध्य करायचं असतं. पण कधी-कधी एक गोष्ट आपण लक्षात घेत नाही. आपल्या आयुष्यावर सर्वात जास्त प्रभाव कोणाचा असतो? तो म्हणजे आपल्या आसपास असणाऱ्या लोकांचा. आपण ज्या लोकांसोबत वेळ घालवतो, ज्या लोकांसोबत बोलतो, ज्या लोकांचे आपण विचार ऐकतो, हळूहळू त्याचा परिणाम आपल्या मनावर, आपल्या विचारांवर आणि आपल्या आयुष्यावर होऊ लागतो. म्हणूनच एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे, तुम्ही ज्या 5 लोकांसोबत सर्वात जास्त वेळ घालवता, त्यांच्यासारखेच तुम्ही बनता. जर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक, प्रेरणादायी आणि प्रामाणिक लोक असतील, तर तुमचं आयुष्य हे हळूहळू पुढे जातं. पण जर तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक, स्वार्थी आणि चुकीचे लोक असतील, तर तुमची ऊर्जा, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची स्वप्न ही हळूहळू नष्ट होऊ लागतात. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत आयुष्यातील 5 प्रकारचे लोक ज्यांच्यापासून शक्य तितकं दूर राहणं गरजेचं आहे. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल, तर या लोकांना ओळखणं खूप महत्वाचं आहे. पॉइंट नंबर 1. नेहमी नकारात्मक विचार करणारे लोक. पहिला प्रकार म्हणजे नेहमी नकारात्मक बोलणारे लोक. अशा लोकांची एक खास सवय असते. तुम्ही काही नवीन करण्याचा विचार केला की ते लगेच म्हणतात, हे तुझ्याकडून नाही होणार, हे खूप कठीण आहे, यात काही फायदा नाही, किंवा लोक काय म्हणतील. तुम्ही एखादं स्वप्न सांगितलं तर ते त्या स्वप्नामध्ये संधी पाहत नाहीत, ते फक्त समस्या पाहतात. अशा लोकांचं मन हे आधीच नकारात्मक असतं. त्यांना वाटतं की आयुष्यामध्ये काहीच चांगलं होऊ शकत नाही. आणि हे सगळं ऐकून हळूहळू काय होत आहे माहिती आहे? त्यांच्या शब्दांचा परिणाम तुमच्या मनावर होतो. आणि एक दिवस तुम्हालाही वाटायला लागतं की कदाचित मी खरंच काही करू शकत नाही. मित्रांनो, नकारात्मक विचार करणारे लोक तुमच्या स्वप्नांसाठी सर्वात मोठा धोका असतात. म्हणून शक्य तितकं त्यांच्यापासून अंतर ठेवा. पॉइंट नंबर 2. सतत तक्रारी करणारे लोक. दुसरा प्रकार म्हणजे नेहमी तक्रार करणारे लोक. त्यांच्या आयुष्यात काहीही चांगलं नसतं. नोकरी वाईट, कमी पगार, लोक वाईट, नशीब वाईट वगैरे वगैरे. ते सतत तक्रारी करत राहतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ते परिस्थिती बदलण्यासाठी काहीच करत नाहीत. फक्त बोलत राहतात. अशा लोकांसोबत वेळ घालवलात तर तुमचं मनही नकारात्मक होऊ लागतं. तुम्हाला वाटायला लागतं की आयुष्य खूप कठीण आहे. आयुष्य हे खूप अवघड आहे आणि काहीही बदलू शकत नाही. पण सत्य काय आहे माहितीये? यशस्वी लोक तक्रार करत नाहीत. ते उपाय शोधतात. पॉइंट नंबर 3. तुमच्या स्वप्नांची टिंगल करणारे लोक. तिसरा प्रकार म्हणजे तुमच्या स्वप्नांची थट्टा करणारे लोक. जर तुम्ही म्हणत असाल की मला आयुष्यात मोठं काहीतरी करायचं आहे, मला माझं आयुष्य बदलायचं आहे, तर ते हसतात आणि म्हणतात, इतकं मोठं स्वप्न नको पाहूस. हे सगळं चित्रपटात होतं. आपण सामान्य लोक आहोत. मित्रांनो, जगातील प्रत्येक मोठं यश हे एका स्वप्नाने सुरू झालं होतं. पण जे लोक स्वतः स्वप्न पाहायला घाबरतात, ते इतरांच्या स्वप्नांचीही टिंगल करतात. म्हणून तुम्ही तुमची स्वप्न समजून घेणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या लोकांमध्येच शेअर करत जा. पॉइंट नंबर 4. स्वार्थी लोक. चौथा प्रकार म्हणजे स्वार्थी लोक. असे लोक जे तुमच्या आयुष्यामध्ये तेव्हाच येतात जेव्हा त्यांना तुमच्याकडून काही फायदा मिळतो. काम असेल तेव्हा ते तुमच्यासोबत बोलतील, तुमची मदत मागतील. पण जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असेल तेव्हा ते कुठेच दिसणार नाही. अशा लोकांना तुमच्या भावना, तुमच्या अडचणी यांच्याशी काहीच घेणं देणं नसतं. मित्रांनो, खरं नातं म्हणजे जिथे दोघेही एकमेकांसाठी उभे राहतात. जिथे फक्त फायदा असतो ते नातं नसतं, तो व्यवहार असतो. 5वा पॉइंट म्हणजे तुमचा आत्मविश्वास कमी करणारे लोक. सर्वात धोकादायक प्रकार म्हणजे तुमचा आत्मविश्वास कमी करणारे लोक. ते सतत तुमच्या चुका दाखवतात. ते म्हणतात, तू एवढा हुशार नाहीस, तू काही मोठं करू शकत नाहीस, तुझ्यामध्ये ती क्षमता नाही. आणि अशा लोकांचे शब्द हळूहळू तुमच्या मनामध्ये बसू लागतात, घर करू लागतात. आणि एक दिवस तुम्ही स्वतःच म्हणायला सुरू करता, कदाचित मी खरंच काही करू शकत नाही. मित्रांनो, जो माणूस तुमचा आत्मविश्वास वाढवतो तोच तुमचा खरा मित्र असतो.
म्हणून शेवटी मी एवढंच म्हणू इच्छिते की आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्यावर काही ना काही परिणाम करत असते, चांगला किंवा वाईट. काही लोक आपल्याला पुढे नेतात तर काही लोक आपल्याला मागे खेचतात. म्हणून आयुष्यात एक गोष्ट खूप महत्वाची आहे, योग्य लोकांची निवड. ज्या लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होते, ज्या लोकांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो, ज्या लोकांमुळे तुमची स्वप्न लहान होतात, अशा लोकांपासून हळूहळू दूर राहा आणि आयुष्यात अशाच लोकांना जवळ ठेवा जे तुम्हाला प्रेरणा देतात, जे तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात. कारण शेवटी योग्य लोकांसोबत राहिलात तर आयुष्य बदलायला जास्त वेळ लागत नाही. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.